17 एप्रिल 2026ला एक नवीन चित्रपट रिलीज होतोय। या चित्रपटाचं नाव आहे बॅटल ऑफ गलवान। हा चित्रपट आहे सलमान खानचा एक नवीन प्रोजेक्ट 2026 मधला, म्हणून या चित्रपटाला प्रोजेक्ट केलं जातंय। या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत। पण हा चित्रपट कशावरती आहे तर हा चित्रपट आहे 2020 साली भारत आणि चीन या दोन देशांच्या मध्ये लडाखच्या सीमेमध्ये साधारणतः गलवान व्हॅलीच्या आसपास जी एक लढाई झालेली होती, जी एक हातांनी लाठ्यांनी काठ्यांनी झालेली मारामारी होती, या मारामारीबद्दलचा हा चित्रपट आहे, ज्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं होतं। यामध्ये भारतीय सैन्यानं जबरदस्त शौर्य दाखवलं होतं। कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भारतीय जवानांनी चीनला दाखवलं होतं की भारत हा एक नवीन भारत आहे। या चित्रपटामध्ये नक्की काय आहे, या चित्रपटाचा ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही सांगाच। पण या बॅटल ऑफ गलवानमध्ये म्हणजे या गलवानच्या लढाईमध्ये काय झालं होतं ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या सीमेवरती म्हणजे ज्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, इथं खरं तर एक प्रकारचं कुंपण आहे, एक बॉर्डर आहे। त्यामुळे भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर किंवा जी आपण LOC म्हणून मान्य केलेली बॉर्डर आहे, इंटरनॅशनल सीमा सोडून, तर ती आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे सांगता येते। पण भारत आणि चीन यांच्यामध्ये एक लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे, म्हणजे प्रत्यक्ष ताबा असलेली सीमारेषा, आणि या सीमारेषेचं कोणतंही डिमार्केशन झालेलं नाही, म्हणजे तिथं कोणतंही कुंपण नाही। आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये जवळजवळ 3000 किलोमीटरची अशा प्रकारची सीमा आहे। त्यामुळे भारत आणि चीनमध्ये अशा प्रकारच्या झटापटी दोन्ही सैन्यांमध्ये साधारणतः वर्षाला एक 5 ते 10 होतच असतात, असं अनेक सिनियर मिलिटरीचे लीडर सांगतात। अशाच प्रकारचं एक झटापट झाली 2020 साली। 2020च्या मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतातला जो गलवान एरिया आहे, गलवान व्हॅली आहे, जी भारताचा लडाख आणि अक्साई चीन यांच्या सीमेवरती एक गलवान नदी वाहते। ही गलवान नदी अक्साई चीनकडून येते आणि शोक नदीला मिळते। या गलवान नदीच्या खोऱ्यामध्ये ही झटापट झाली। त्यामुळे सुरुवातीला चीनचं जे सैन्य होतं ते P14 पॉईंटपर्यंत आलेलं होतं। त्यामुळे भारतीय सैन्यानं सांगितलं की तुम्ही भारताच्या सीमेमध्ये आलात। त्यानंतर मग भारतीय सैन्याच्या लीडर्सची म्हणजे लेफ्टनंट जनरलची आणि चीनच्या लेफ्टनंट जनरलची एक मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये ठरलं की दोन्ही सैन्यांनी आता इथून मार्गावर घ्यायचे, म्हणजे P14 पॉईंटपासून मागं सरकायचं। त्याप्रमाणे चीनचं सैन्य मागं गेलं, त्याप्रमाणे भारतीय सैन्य देखील मागं आलं आणि अशा पद्धतीनं या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला। 14 जून 2020च्या संध्याकाळी भारतीय सैन्याला लक्षात आलं की या सीमेवरती P14 पॉईंटजवळ पुन्हा एकदा काही हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्याप्रमाणे भारतीय सैन्यानं मग दुर्बिणीतून किंवा इतर यंत्रणातून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की चीनची आणखी एक तुकडी तिथं आलेली आहे आणि त्यांनी तिथं एक आपली पोस्ट उभी करायला, आपले टेंट म्हणजे तिथं तंबू ठोकायला सुरुवात केलेली आहे। ते बघितल्यानंतर मग भारताच्या ज्या तुकडीचे कमांडिंग ऑफिसर होते संतोष बाबू यांनी ठरवलं की आपण जायचं आणि चीनच्या सैन्याला सांगायचं की तुम्ही भारताच्या सीमेत घुसलेलात, तुम्ही आता माघारी चला। त्याप्रमाणे मग संतोष बाबू यांनी फक्त 2 मेजर आणि 35 सैन्य आपल्याबरोबर घेतलं। साधारण 40 मिलिटरी भारताची तिथं पोहोचली आणि त्यांनी चीनच्या सैन्याला सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही भारताच्या सीमेत घुसलेलात आणि तुम्ही माघारी चला। यावेळी मग चीनच्या सैन्याची आणि भारतीय सैन्याची बाचाबाची झाली। यामध्ये भारतीय सैन्यानं त्यांना प्रेमानं सांगायचा प्रयत्न केला, जो त्यांनी ऐकला नाही। मग अखेर ही गोष्ट लाथाबुक्क्यांच्यावर पोहोचली आणि या लाथाबुक्क्यांच्या लढाईमध्ये भारतीय सैन्यानं संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या सैन्याला धुवून काढलं। यामध्ये चीनचे जवळजवळ 7 ते 8 सैनिक जखमी झाले आणि अशाच जखमी अवस्थेत असलेल्या चीननं मग अखेर ती जी पोस्ट त्यांनी पकडली होती P14 जवळ ती सोडली आणि ते माघारी पळून गेले। त्यावेळी संतोष बाबू यांना हे माहिती होतं की चीननं या लढाईमध्ये इथं जरी मार खाल्ला असला तरी चीन असा सहजपणे मार खाऊन परत जाणारा शत्रू नाही आहे। चीन पुन्हा माघारी गेला असला तरी तो परत येणार आणि पुन्हा जास्त नंबर्स घेऊन परत येणार। त्यामुळं कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांनी सांगितलं की मी इथून माघारी जाणार नाही, मी इथंच थांबतो। त्यांनी आपल्या कमांड सेंटरला कळवलं की मला आणखी ट्रूप्सची गरज आहे, आणखी सैन्य मला इथं लागणार आहे, कारण चीनचे सैन्य परत गेलेलं आहे आणि ते पुन्हा परत येऊ शकतं। हे सांगितल्यानंतर मग भारतीय सैन्यानं देखील आणखी ट्रूप्स पाठवायची तयारी दाखवली। भारतीय सैन्याकडून या झटापटीमध्ये जी संध्याकाळी 7-7:30 वाजता झाली याच्यामध्ये कुणीही जखमी झालं नव्हतं। जे जखमी झाले होते ते चीनचं सैन्य होतं, ते परत गेलं होतं। चीनचं सैन्य ज्यावेळेला परत गेलं त्यावेळी संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली त्या भारतीय तुकडीनं मग चीनचे जे तंबू ठोकलेले होते, त्यांच्या ज्या पोस्ट उभ्या केलेल्या होत्या, ज्या इतर गोष्टी होत्या, त्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या, जाळून टाकल्या।
कारण त्या ठिकाणी पुन्हा येऊन चीननं आपली वस्ती करू नये किंवा आपला तंबू ठोकू नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली. पण थोड्याच वेळानंतर भारताची 81 फील्ड रेजिमेंटची एक तुकडी आणि आणखी काही तुकड्या असे साधारण 400 सैनिक त्या ठिकाणी यायला लागले. पण त्याचवेळी त्यांच्या हे लक्षात आलं की चीन देखील अशाच प्रकारची तयारी करत होता आणि यावेळेला चीनची जवळजवळ 1200 सैन्याची एक तुकडी भारतीय मिलिटरीच्या दिशेनं धावत येताना दिसली, म्हणजे त्याच P-14कडे धावत असताना दिसली. त्यावेळी भारतीय सैन्याला आणि कर्नल संतोष बाबू यांना हे नक्की माहिती होतं की जे आता धावत येणारं हे चीनचं सैन्य आहे ते इथं कोणतीही चर्चा करायला येत नसून ते इथं लढाई करायलाच येतं आहे. त्यामुळं त्यांनी लढाईची तयारी सांगितली, आपल्या सैन्याला तयार केलं आणि त्याप्रमाणे रात्री म्हणजे 15 जूनच्या रात्री 12 वाजल्यानंतर एक प्रकारच्या लढाईमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सुरुवात झाली. भारताचे 400 सैनिक होते, चीनचे 1200 सैनिक होते. या दोन्ही सैन्यामध्ये झटापटी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कमांडिंग ऑफिसर्समध्ये एक वाद झाला, ज्यामध्ये चीनच्या कमांडिंग ऑफिसरनं भारताच्या कमांडिंग ऑफिसरला म्हणजे संतोष बाबू यांना धक्का मारला. त्यामुळं भारतीय जवान चिडले आणि त्यांनी चीनच्या सैन्यावरती हल्ला केला. यामध्ये जे हातात सापडेल त्याच्यानं ही मारामारी केली गेली. यामध्ये दगडांचा वापर केला गेला, रॉड्स, लाठ्या, काठ्या सगळं वापरलं गेलं. यामध्ये बंदुकांचा वापर केला गेला नव्हता. चीन मात्र यावेळी येताना पूर्ण तयारीनिशी आला होता. त्यांच्याकडे लोखंडाचे रॉड्स होते. याचबरोबर चीनच्या सैन्याकडे आणखी काही बार्ब्ड वायरच्या काठ्या होत्या, ज्याला काही सुळे टोचलेले होते का ज्याचा वापर ते सैन्याला घुसवण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी करू शकत होते. त्यामुळे चीननं भारतीय सैन्याला आणि भारतीय सैन्यानं चीनच्या सैन्याला दोघंही एकमेकाला जखमी करत होते. जवळजवळ 5 तास भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये रात्री 12 ते पहाटेपर्यंत ही झटापट चालू होती. अखेर पहाटे जेव्हा युद्ध थांबलं तेव्हा दोन्ही सैन्यानं माघारी जायचा निर्णय घेतला आणि हे युद्ध शांत झालं. तोपर्यंत गलवान नदीच्या त्या किनाऱ्यावर जवळजवळ 20 भारतीय जवान शहीद झाले होते. याचवेळी भारतीय जवानांनी भारताच्या सीमेमध्ये मेलेल्या काही चीनी सैनिकांचे शव देखील चीनी सैन्याला देऊन टाकले. म्हणजे या लढाईमध्ये चीनचे जे कमांडिंग ऑफिसर होते, ज्यांनी संतोष बाबूंना पहिल्यांदा धक्का मारला, ते स्वतः मृत्युमुखी पावलेले होते. त्याचबरोबर चीनचे जवळजवळ 43 जवान यामध्ये मारले गेले होते. पण चीननं सुरुवातीला जवळजवळ पुढचे 3 ते 4 महिने हे मान्यच केलं नाही की या गलवानमध्ये झालेल्या झटापटीमध्ये एकही चीनचा सैनिक मारला गेलाय. पण या लढाईमध्ये इंटरनॅशनल रिपोर्ट्सनुसार नंतर आलेल्या अनेक आकडेवारीनुसार हे लक्षात आलं की चीनचे जवळजवळ 43 जवान या लढाईमध्ये मारले गेले होते. चीनमध्ये एक प्रकारची हुकुमशाही असल्यामुळं तिथं न्यूजपेपर काही छापू शकत नाहीत, त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये या गोष्टी बातम्या येत नाहीत. पण अखेर 4 महिन्यांनी चीननं मान्य केलं की या गलवानमध्ये झालेल्या झटापटीमध्ये 4 चीनी सैनिक मारले गेले होते, ज्यामध्ये त्यांचा कमांडिंग ऑफिसर होता. म्हणजे चीननं फायनली ॲक्सेप्ट केलेला आकडा 4 असला तरी ॲक्च्युली चीनचं जे डॅमेज आहे ते खूप जास्त आहे, जे चीननं लपवलेलं आहे. यामध्ये भारताचेही 20 जवान शहीद झाले होते. पण भारतानं यावेळेला एक गोष्ट चीनला सांगितली होती, चीनच्या सर्व बॉर्डर्सवरती ज्या ज्या देशाबरोबर चीनची बॉर्डर आहे त्या प्रत्येक देशाबरोबर चीन दांडगावा करण्याचा प्रयत्न करतो, आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न भारताविरुद्ध चालला नाही. भारतानं त्याला जशास तसं उत्तर दिलं. ही गोष्ट चीन कधीही विसरणार नाही. त्यामुळं या लढाईनंतर काही दिवसांनी संतोष बाबू, कर्नल संतोष बाबू जे या लढाईमध्ये शहीद झाले होते, या संतोष बाबूंना भारत सरकारनं महावीर चक्र प्रदान केलं. ते त्यांच्या परिवारानं स्वीकारलं. अर्थात याच संतोष बाबू यांच्या जीवनावरती, याच संतोष बाबू यांच्या आणि भारतीय मिलिटरीच्या शौर्याची कहाणी सांगणारा हा नवीन चित्रपट सध्या रिलीज होतो. या चित्रपटाचं नाव आहे बॅटल ऑफ गलवान, जो एप्रिलमध्ये रिलीज होईल. या चित्रपटाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत नाहीत, हा चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे, यामध्ये सलमानची ॲक्टिंग चांगली वाईट याच्याबद्दल टीका टिप्पणी होते आहे, चर्चा होते आहे. पण तो तुम्ही स्वतः बघा. तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला सांगा. त्याच्याकडून, चित्रपटाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत तेही सांगा. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.